आज आपल्या राहुल दादाचा वाढदिवस आहे। खरं तर ही संकल्पना प्रत्येकाने केली पाहिजे होती की आपण वाढदिवसानिमित्त जसे पार्ट्या वगैरे करतो किंवा कुठं फालतू ठिकाणी पैसे घालवतो, पण तसं न करता राहुलचं काल बोलणं झालं की अरे आपण जर पार्टी केली आपला हा पैसा कुठेतरी दुसरीकडे जाईल, पण आपण या मुलांसाठी काहीतरी चांगलं करूया। मी माझ्या मित्रांना खाऊ घालेल, पार्टी देईल, दारू देईल वगैरे, पण हे मला नाही आवडत। हे कुठे चुकीची परंपरा आहे, ही बंद झाली पाहिजे। आणि मग त्याच्या डोक्यामध्ये कशी संकल्पना आली की बाबा चल आपण एक असं करूया, एक नवीन गोष्ट चालू करूया की अशा गावच्या ठिकाणी आदिवासी पाड्यात म्हणा किंवा अशा काही ठिकाणी असं म्हणा, आपले गाव असतील, बोराड पाडा आहे, तिथं आपले लहान मित्र आहेत, हे सगळे आपले लहान मित्र आहेत ना। आपण जोपर्यंत आपला संपर्क वाढणार नाही, त्या लहान मुलांना आपण अजून काही चांगल्या गोष्टी देऊ शकतो। तर आज वाढदिवसानिमित्त एक नवीन सुरुवात करतो आपण, एक नवीन संकल्पना करतोय। राहुलचं माझं बोलणं लगेच राहुलने लगेच मला वाटलं डायरेक्ट डन पण करून टाकलं की हा नाही करूया, आणि डायरेक्ट ते इथं आले, विकी दादाशी संपर्क केला, दिनेश दादा आले, मुर्दाद भाऊ आला, असं सगळे मिळून आपली एक कार्यकाराची विचारधारा झाली। त्यात महेश हा झाला, आणि आता काय होणार माहिती का, ही एक परंपरा वेगळी चालू होणार आहे। हा फक्त एक वाढदिवस नाही की केक आणला आणि कापला, आपली जी संस्कृती आहे सगळ्यांना एकजुटीने घेऊन पुढे चालायची। ही जी लहान मुलं आहेत, राहुलचं तर मत आहे की आपण या लहान मुलांसाठी चांगलं काय करू शकतो। तुमच्यामधून सगळ्यात चांगला क्रिकेटर कोण आहे? क्रिकेट कोणाला खेळायला येतं? क्रिकेट मॅच बॅट बॉल कोण खेळतो? चांगला खेळतो, उभा राहा, चांगला खेळतो का? राहुल दादा ह्या बाळाला आपल्याला एक बॅट आणि बॉल द्यायची पुढच्या 100%, बरोबर आहे। कोणाला आवडले असं? कोणाला वाटतं अजून बॅट बॉल कोण खेळतं चांगलं? बाकीचे कोणी खेळतच नाही, मोबाईल खेळता फक्त। जो कोणी कुठल्याही क्षेत्रामध्ये स्पोर्ट मध्ये असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात असेल त्यांना आम्ही सहयोग करू। प्रत्येक गोष्टी, क्रिकेट असेल तर क्रिकेटचा वस्तू देऊ त्यांना, कबड्डी असेल कबड्डीचा किट देऊ आपण। तर ही आजचा वाढदिवस हा एकदम सगळ्यांना अविस्मरणीय असेल। हा फक्त एक वाढदिवस नाही, तर आपुलकीचं नातं जुळत आहे। लक्षात ठेवा मी काय बोलतोय। आम्ही इथं आलो, आम्ही काय देत नाही जास्त तुम्हाला, ही आपली एक भेट वस्तू आहे, पण ह्याच्या पुढे तुम्हाला काही चांगलं वाटतं, ठीक आहे? तर आज आपण सगळेजण बसून राहुल दादाला शुभेच्छा देऊया। माझ्या पाठी बोला, राहुल दादा तू खूप खूप मोठा हो, तू खूप निरोगी राहा, आपल्या देशाचं नाव मोठं कर, आपल्या देशातील लोकांच्या मदतीसाठी तू जसा पुढे येतो तसा तू सुद्धा खूप महान हो। राहुल दादा तुझ्यासारख्या लोकांची देशाला गरज आहे, बरोबर की नाही? आणि आपल्या राहुल दादाचा वाढदिवस प्रत्येकासाठी प्रेरणा असेल, कारण की राहुल दादाला बघितलं रोज असं काही ना काहीतरी करत असतो, आणि आज तोच राहुल दादा आपल्या इथे आलेला आहे, बरोबर आहे? आता राहुल दादाचा वाढदिवस आहे, आपण केक आणला नाहीये, केक नाही कापायचा आपल्याला, कारण की राहुल दादा झाली केक कापायचा मध्ये काय करतो आपण? कट करतो, फुकतो। आपली संस्कृती काय सांगते? फुकायचं का? दिवा विजवायचा का? नाही तर दिवा लावायचा, दीपज्योती परब्रह्म, बरोबर ना? तर ती नवीन संकल्पना त्यांनी आणलेली आहे। तर आजपासून तुम्हाला चांगलं काम करायचं आहे। आता राहुल दादा तुम्ही शुभेच्छा कसं देणार वाढदिवसाच्या? चला लवकर, 1 2 3 स्टार्ट। कोण देणार शुभेच्छा? सगळ्यांनी एकसाथ देऊया शुभेच्छा, एकसाथ देऊया। राहुल दादा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप